हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी काय विषय घेऊन आली? मी विषय घेऊन आली आहे यूट्यूबमध्ये जे रोस्टर आहेत त्यांच्याविषयी. बघा मैत्रिणी, यूट्यूबमध्ये सगळे कॅटेगरी असतात. कॉमेडी असतं, पुष्कळ कॅटेगरी असतं. रोस्टर असतं, रिॲक्शन असतं, पुष्कळ म्हणजे फॅमिली असतं. पण काही लोक फॅमिलीचं दाखवतात आणि त्याच्यामध्ये घाण करून टाकतात. रोस्टिंगमध्ये काय असतं, जर एखादा व्यक्ती काही चुकीचं करत असेल तर सांगायचं, रिॲक्शन द्यायचं, रोस्टिंग करायचं असतं. काही लोकांचं छोट्या मुलांचं चॅनल असतं, त्याच्यामध्ये पण ते घाणच करून टाकतात काही लोक. काही लोकांचं असं बाहेर फिरायचं असतं, त्याच्यामध्ये काही लोक सांगतात की 100 रुपयामध्ये एवढी खरेदी करणार, 500 रुपयामध्ये एवढी खरेदी करणार, 1000 रुपयामध्ये एवढी खरेदी करणार. बघा, आज पिझ्झा चॅलेंज, बर्गर चॅलेंज, चला असं सगळं चॅनल असतं, बरोबर. रोस्टिंग आणि रिॲक्शनमध्ये म्हणजे असं काही जमीन आसमानचा फरक नाही आहे. रोस्टिंग तुम्ही कॅरेमिनॅटी याचं चॅनल पण बघितलं असेल, तो एकदम मस्त तो रोस्ट करतो, शिव्या बिया त्याचं सगळं असतं, ठीक आहे. आता काही लोक तुम्ही म्हणतात मी गाऊनवर बसते, तर मला गाऊनवर घालून व्हिडिओ करायला आवडतं, कारण फ्री ऑफ असतं. सकाळपासून रात्री 8-9 वाजेपर्यंत माझं वेगळं आपल्या शॉपमध्ये मी असते, त्याच्यानंतर मी घरी येते, फ्रेश होते, त्याच्यानंतर आपल्याला ड्रेस घालते. आता पुष्कळ आहे ती गाऊनवाली, पण गाऊनमध्ये करते. असं काही नाही की गाऊनमध्ये व्हिडिओ करायचं चांगलं नाही आहे, ठीक आहे. आज मी 2-3 यूट्यूबर विषय बोलणार आहे. आज मी बोलणार, तुम्ही तोच बोलतो. अरे ते लोकांच्या विषय का बोलते? ते यूट्यूबर आहेत, करतात व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये चुका दाखवायला पाहिजे की नाही माहिती म्हणून. दुसरा विषय, आता काही रिॲक्शनवाले म्हणजे त्यांना वेगळं काही कामधंदेच नसतात. रिॲक्शन असो, रोस्टिंग असो, हो चालेल, पण ते काय करतात, ते स्वतः म्हणतात की मी म्हणजे काही लोक एकाच व्यक्तीला धरून व्हिडिओ बनवतात. पण काही रिॲक्शनवाले ना, ते सुधरतच नाही. त्यांना स्टार्टिंग टॉपिंग आपलाच घ्यायचा असतो, कुठलाही असो. जर आपण बोललो असेल थांबतो 2 दिवसामध्ये रिझल्ट भेटणार, पण ते लोक काय म्हणतात, ते म्हणतात मसाला घालून की 2 दिवसात असं होणार तसं होणार, अशी व्हिडिओ बनवतात. त्यांना काय कामधंदेच नसतात. तर प्लीज मला तुम्ही काही कमेंट करून सांगू नका की अशी एक चुचुंदरी परत आहे ना बिळामधून बाहेर आली आहे. हो बरोबर आहे, तिचं तोंड चुचुंदरीसारखंच आहे, कारण ची 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 करत असते ती चुचुंदरी. तर जाऊन द्या, मला काही सांगू नका, कारण आहे ना तिला काय हे नाही आहे, जरा मेंदू आहे ना जरा हल्लेला आहे आणि त्याच्यामुळे जरा ती धक्कामध्ये आहे. तर ती काय बडबडत असणार तर मला ना तुम्ही सांगूच नका. इन्स्टामध्ये मला लोक म्हणजे ज्या आहेत, ज्यांना मी म्हणजे ज्यांनी मला म्हणजे मी ज्यांना म्हणजे पुष्कळ लोकांनी मला सबस्क्रायबर म्हणजे हे काय म्हणतात ते मी ॲक्सेप्ट केलेलीच नाही आहे त्या लोकांची. म्हणजे एक मेसेज काय असतं ना ते येतं आहे, मी त्याला लक्ष नाही देत. प्लीज मला तुम्ही सांगत जाऊ नका की अशा बाईने तुम्हाला व्हिडिओ केलं आहे, अशा बाईने. मी अशा 100 बायकांवर माझी चप्पल अशी फिरून फेकून टाकते. माझी चप्पलेच्या लायकची पण नाहीत असे लोक. अशी चप्पल घेऊन मी फेकून टाकते, कारण मला माहिती आहे की मी जे बोलत आहे बरोबर बोलत आहे. मला काय तोंड रंगून बसायची काही गरज नाही. पण काही लोक आहेत तोंड मेकअप घाण बसतात, ते केमिकलचं वापरतात, त्यांची स्किन खराब होते. त्याच्यापेक्षा जेवढी माझी स्किन आहे बस आहे मला माझ्या तोंडावर, कारण मी जे बोलते ना ते लोकांना पटतं, ते लोक कमेंट करतात. ज्यांना हसायचं ते हसतात, पण ज्यांना जे रडकेच असतात ते कुठे हसायचं म्हणजे इमोजी देणार ना. तसं जे रडगे आहेत ते रडगेच राहणार, अख्खा दिवस करत राहणार पागलसारखे. तर ते रडून द्या. ज्यांना कमेंट करायचे ते करतील, ज्यांना रडायचं आहे ते रडतील. जे पागल आहेत ते पागलच राहणार, जे शहाणे आहेत ते शहाणेच होणार, ठीक आहे. माझा विषय काय आहे मी सांगते. बघा मैत्रिणींनो, आपण कोणाविषयी पहिला फर्स्ट ऑफ ऑल हेट पसरत नाही आहोत. यूट्यूबमध्ये जर एखाद्याचा व्हिडिओ आपल्याला यूट्यूब रेकमेंड करत असेल आणि जर आपण तो बघितला, आपल्याला काही चुकीचं दिसत असेल तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. भले तो 10 वेळा चूक करेल, भले तो 15 वेळा चूक करेल, भले तो मोठा सेलिब्रिटी असो. आता काही दिवसा अगोदर एक सास भी कभी बहू एक चॅनल आहे, अगोदर सिरियल होतं, त्याच्यामध्ये ती एक बहू होती बघा. तिने एक व्हिडिओ केला होता तिच्या मुलाला, जी मुलगी आहे तिच्या मुलीला तिने घरी होममेड उपटन केलं होतं. सो तिथे कोणीतरी कमेंट केली की ते उपटन म्हणजे मुलांचं जे स्किन असतं सेन्सिटिव्ह असतं, त्यासाठी ते लावायच्यापेक्षा आपण त्या व्हिडिओ खाली किती कमेंट आले.
की तुम्ही डॉक्टर आहात का? जर तुम्ही घरी त्या त्या बेबीवर एक्सपेरिमेंट करत असाल तर हे एकदम चुकीचं आहे, कारण काही लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते. ठीक आहे, तर त्याच्या खाली पुष्कळ कमेंट आल्या. त्यासारखंच आपण काही लोकांना बोलत असेल आणि एखाद्याला झोंबत असेल तर त्यांनी जरा शांत बसायला पाहिजे. ठीक आहे, आता माझ्या आजचा व्हिडिओ आहे, म्हणजे जो व्हिडिओ आहे मी 3-4 यूट्यूबरवर एकत्रच बनवत आहे. तर पहिला एक आहे की काही दिवसाअगोदर ती कोणती युरोपची कोण आहे ती बाई, तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तिने व्हिडिओ सोडला. तिने व्हिडिओ सोडल्याबरोबर काही लोकांनी मला, कारण मी एक असे म्हणजे असं काही नाही, मी तिच्यावरच व्हिडिओ बनवला आहे, पण मी व्हिडिओ एका बाईवर बनवला होता. तिने चुकीचं हे केलं होतं, खोटे म्हणजे तिने व्हिडिओ डाउनलोड केले होते, अपलोड केले होते, त्याच्यावर मी केला होता. त्याच्यानंतर एक आणखी यूट्यूबर आहे प्रणाली आणि एक गॉसिप गर्ल. ठीक आहे, आता तुम्ही बोलाल की तुम्ही एकत्र कॉन्टॅक्टमध्ये आहात. नो वे. तुम्ही जर माझा मोबाईल जर मी तुम्हाला दिला ना, तुम्हाला कळेल की आम्ही कोणाबरोबर कॉन्टॅक्टेड नाही आहोत. ठीक आहे, बाकीचे यूट्यूबर आहेत ना ते कॉन्टॅक्ट मला एक थंबनेल करून दे, मला असं करून दे, ओय है ना, तुझ्यावर काय बोलू, तर मला ते व्हिडिओ त्यात कट करून दे, मला तो फोटो काढून दे. असे फालतू यूट्यूबर असतात ना, फालतू, ते असं ग्रुपिझम करून करतात. पण आम्ही काही करत नाहीत, कारण ते त्यांचं स्वतःचं चॅनल आहे. पण इथे काही यूट्यूबर रोस्टिंग चॅनल रिॲक्शनवाले त्यांना त्यांचे वरचे पोस्ट ते एकत्र असतात, ते जमा होऊन बसलेले असतात, त्यांना तेच काम धंदे असतात, दुसरं काही काम नसतं. घरी काही काम नाही करत, खाली हाताचे म्हणजे हे असतात, तर फालतूगिरी करत असतात. पण आपल्याला पुष्कळ काम आहे. ठीक आहे, तर मी हा गॉसिप गर्लचं चॅनल बघितलं, त्याच्यानंतर ते प्रणालीचं चॅनल बघितलं, तर तिथे पुष्कळ शिव्या दिलेल्या आहेत. त्या पण आता कोणी असं शिव्या कोणी पण ऐकल बाबा, हां चल, पण नवऱ्यावर म्हणजे एवढं घाण, म्हणजे तुझा नवरा नाही आहे, त्यासाठी तू तोंड नाही दाखवत, त्यासाठी तू दुसऱ्याच्याकडे जाऊन पोट फुगवलंय असं. आता हे कोण करत आहे मी सांगते तुम्हाला. हे करत आहे जी युरोपची कोण आहे, त्याचं कोण असेल त्या लोकांनी हे एकत्र येऊन ते एक फेक आय डी केलेलं आहे आणि त्या फेक आय डीवरून हे लोक कमेंट करत आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लोकांना सांगतात, ज्ञान देत आहेत की असं करायला पाहिजे आणि असं करायला पाहिजे, तुम्ही बोलो असं तसं बोलत आहे. तर हे जे आहे एखाद्या बाईला असं एवढं घाण व्यक्ती तुम्हाला तुमच्या चॅनलवर, म्हणजे ज्यांनी रोस्टिंग केलं आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं होतं, बरोबरच सांगितलं होतं, काही चुकीचं नव्हतं सांगितलं. फ्लाईट नंबर, तुम्ही तिथून गेला, कुठे गेला, तुमच्या हातात काय कार्ड आहे, त्यांनी ती डिटेल बरोबर दिली होती. कारण तुम्ही तिथे राहता ना या साईडला, तर तिथे ना त्या लोकांचे मित्र मैत्रिणी किंवा कोणी सबस्क्रायबर असतील तर त्यांनी तुमच्या नवऱ्याला ना 12 तारखेला त्या मॉलमध्ये पाहिलं होतं आणि तुमची मुलगीसुद्धा होती आणि बरोबर म्हटलं होतं बर्गर कोणी दिला, बर्गर तुमच्या नवऱ्याने दिला होता. हे सगळं प्रूफ आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लोकांना ना, तुमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना खोटं सांगून हिला हेट द्या, तिला हेट द्या. कुठल्याही यूट्यूबरने तुमच्याविषयी हेट पसरवली नव्हती, कुठल्याही यूट्यूबरने तुमच्याविषयी चुकीची इन्फॉर्मेशन दिली नव्हती, ती बरोबरच दिली होती. काल मी एक लिंक टाकली आहे एक चॅनलची माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये, तिथे जाऊन बघा तुम्ही, तिथे काय वेदर आहे आणि काय आहे. खाली फुकट यायचं आणि लोकांना काय द्यायचे, घाणघाण शिवाय द्यायची. जी बाई आहे ना अशी कमेंट करते, तिने विचार करायला पाहिजे, तिला असे घाण कमेंट आले असते तर काय केलं असतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या लोकांचे सबस्क्रायबरांना सांगतात आहे, मग ह्यांचे सबस्क्रायबर कसे आहेत, मग सबस्क्रायबरांवरून कळतं ना की ते चॅनल होल्डर पण कसे असतील. आता त्या बाईवर एका बाईने केस केली आहे, त्या बाईने मला कमेंट पण दिली की बघा असं तिने आपल्या ह्याच्यामध्ये असं बोललेली आहे, मी काय केलं आहे, मी त्या बाईवर केस केली आहे. तर कर, मस्त आहे. मला तुम्ही सांगते अशा लोकांना केस करायलाच पाहिजे. हे जातीवाद पसरवत आहेत तर ह्या लोकांवर तर करायलाच पाहिजे. आणि आली म्हणते मी 5 लाख खर्च झाला तरी मुंबईमध्ये येईन आणि करेन, तर कर. इथेच तू रडत होती तुझ्या व्हिडिओमध्ये इथेच रडत होती, रडली नाही. मला वाटतं एडिटिंग केलं असेल. दुसरा विषय आपला ससूला मॅडम आणि ससूलाची बायको मॅडम. आता ससूला काही दिवसाअगोदर गावाला गेला होता का, त्याला कमेंट पुष्कळ आला होता की आम्हाला गावाला बघायचे, आम्हाला गावाला त्याच्यापेक्षा मामाच्या गावाला जावा ना, मामाच्या गावाला. तो परवाशी बोलत होता मामाच्या गावाला. तिथे गेलं ना तर तुम्हाला टँकरचं पाणी भेटेल, कारण तिथे पाणी नाही. आणि मच्छ्या तर आता नाहीच नाही, कुठले मच्छी आणतात आणि त्याला
पापलेट आणि काय ते म्हणतात, ठीक आहे ना. तर ससुल्याचा विषय घेऊ आपल्याला आपण. तर ससुला सर काय बनू, ससुला सरला पुष्कळ कमेंट काय आल्या होत्या की आम्हाला ना एका गावाचं दर्शन करा. तर ससुला बोलला काय करायचं, आता कंटेंट नाही आहे, गावाला जाऊया, गावाच्या घरचं रिपेअर दाखवूया. गावचं घर एवढं सुंदर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तरी याला गावचं घरचं हां चला तिथे दाखवली, थोडी माती दाखवली, थोडी विटिके दाखवल्या, असं दाखवलं तसं. मग गेलेलं सगळे तिकडे खादाड 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 खादाड, एक दीडकी पैसा खर्च न करता ससूला दाबतच राहत होता. दादा त्याच्याबरोबर त्याची आता ती बायको जी आहे, ओ हो लई फॅशनेबल झाली आहे. अगोदरची बायको आणि ह्या टाईमची बायको म्हणजे एकच बायको, प्री आणि पोस्ट पुष्कळ डिफरन्स झालेला आहे. हो, मोठा युट्यूबर झाल्यानंतर, खोटे खोटे लोकांकडून सांगून पैसे जमा केल्यानंतर, प्रॉपर्टी झाल्यानंतर हेच दिसतं लोकांना, ठीक आहे. तिसरा यूट्यूबर आहे फंजिता मॅडम. फंजिता मॅडमला मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या घरी ज्या केजमध्ये पक्षी आहे, चला लोकांना केजमध्ये पक्षी ठेवायला आवडतात, पोपटाला तर ठेवायचंच नसतं, मी ऐकलं आहे, म्हणजे नाहीच आहे, पोपटाला ठेवायचंच नाही आहे. पण जर तुम्ही विचार करा, तुम्हाला एक कमऱ्यामध्ये बंद करून ठेवलं आहे कडी लावून, आणि तुम्हाला 2-3 टाईमला द्या भात डाळ भाजी, मच्छी पण नाही देणार तुम्हाला, असं ते टक 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 तुमच्या बड्डेला पाठवलेलं ना ते पण नाही देणार, टणटण शिजलं मटण शिजलं असं काय ते बोलतात ना, ते पण नाही देणार. खाली पाणी आणि बाजरी बस खा. तुम्ही ऐकाल का? तुम्ही ऐकणारच नाही. तुम्हाला प्रमोशनचं एवढं काम असं जायचं असतं ना, मग ते पंजरामध्ये जो पक्षी बंद केलाय ना त्याला सोडा. तुमच्या एंटरटेनमेंटसाठी देवाने ना ती सृष्टी घडवलेली नाही आहे, पहिलं त्या पक्षीला सोडा. हां, तुम्हाला कोणी राईट्स दिले एखाद्या पक्षीला केजमध्ये बंद करून ठेवायचं? तुमच्या शोसाठी का, तुमच्या घरी शो येण्यासाठी का? त्याच पक्षीवर प्रेम करा, तो पक्षी उडूनच नाही जाणार. तुम्ही त्या पक्षीला कैद करून ठेवलं आहे, त्या पहिलं सोडा. बरोबर आहे की नाही मित्रांनो? चौथा विषय मी विसरून गेली बाबा, कारण मी नोट बीट करून नाही ठेवत, तसं आहे. तेच मला एवढंच सांगायचं होतं. बाकीचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करायचं, लाईक शेअर आणि कमेंट करा. बाकीचं काय नाही. आणि हेट जे आम्ही आहे, हेट पसरवत नाही आहोत. जर तुम्ही चुकीचं करत असाल तर आम्ही चुकीचं दाखवण्यात, तुमचं जे चूक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि बाकीचे काही आहेत यूट्यूबर आणि किंवा काही रिएक्शन रोस्टिंग, ते काही सुधरत नाही आहे, त्यांना आपलंच नाव घेऊन स्टार्ट करायचं आहे, तर स्टार्ट राहून द्या. आणि मला प्लीज, मला असं कुठल्याही चुचुंदरीने किंवा कोणी चुचुंदरीची मॅडम किंवा चुचुंदरीची कोणी असे व्हिडिओ केले असेल तर मला अजिबात सांगू नका. मला इंस्टाग्राममध्ये तर तुम्ही हेच करू नका, कारण मी कोणाची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत नाही आहे. कारण हे लोक एवढे थर्ड डिग्रीमध्ये गेले ना, हे लोक एवढं थर्ड डिग्रीमध्ये गेले, हे लोकांनी काय काय केलं मी नाही सांगू शकत. एवढे खुरापाती लोक आहेत, मी अजिबात सांगू नाही शकत, एवढं खुरापाती लोक आहेत हे. लोकांचं आता काय काय मी सांगून बसली ना, ईमेल, ह्या लोकांची ईमेल येत आहे, ईमेल, ठीक आहे ना, खोट्या ID ने ईमेल येत आहे. तुम्ही विचारू. आणि जर तुम्हाला अशी ईमेल येईल ना, ताबडतोब ब्लॉक करा. मी अशा लोकांना ब्लॉकच केलं. किती खोटे यांना काय काम आहे, यांना ॲड्रेस घेऊन काय करायचं आहे, किती खोटारडे आहेत. जरा कोणाला, आणि मला प्रमोशनमध्ये इंटरेस्ट सुद्धा नाही आहे. मी माझा ईमेल ID का दिलेला आहे तिथे, जर कोणाला काही काम असेल, आपल्याशी काही संवाद साधायचा असेल त्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला प्रमोशनचं काही काम करायचं नाही आहे, प्रमोशन आपल्याला नकोच आहे. कारण यूट्यूबमध्ये पुष्कळ लोक आहे जे प्रमोशन करत आहेत, तर त्यांना जाऊन दे, ते बिझनेस करू दे, आपल्याला प्रमोशनची काही गरज नाही आहे. तर बाकीचं काय नाही माहिती. तर मला एवढं सांगायचं की सुधरा. आणि एक खोटं लपवायला ना 10 खोटं बोलायला लागतं, तेवढं. आणि आपण तेवढं काही खोटं बोलत नाही आहे. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर. आणि मी माझ्या गाऊनमध्येच व्हिडिओ बनवणार बरं का, मला कोणी सांगायचं नाही. माझं चॅनल आहे ना, बस माझ्या चॅनलवर मी गाऊनमध्ये घालेन किंवा ड्रेसमध्ये घालेन किंवा 1 पीसमध्ये घालेन, माझं चॅनल आहे, ठीक आहे. बाकीचं काय ते लिपस्टिक लावायची मला काय म्हणतात इच्छा नाही आहे, आणि मला आवडत पण नाही. ते केमिकलचं लावून तोंड खराब करण्यापेक्षा आपलं नॅचरल आहे तेच ठेवायचं. आपलं कंगी करायचं बस. आज टिकली फेस होताना पडली माझी, त्याच्यामुळे झालं, नाहीतर टिकली पण असते.
बाकीचं काय नाही. बाकीचे जे जे आहेत त्यांच्या नवऱ्यावर छानपैकी राहा. माझा पण नवरा आहे, तुम्हाला मी ठेंगा दाखवला होता, ठेंगाच दाखवणार. ठीक आहे. तर एवढं काही इंटरेस्ट दाखवू नका माझ्या नवऱ्याला बघायला. माझा नवरा आहे, म्हणजे मुलं आहे, मुलगी आहे, सासू आहे, सगळं आहे. ठीक आहे. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ तर गाऊनमध्येच येणार. ठीक आहे. असं कोणी माईकाला नाही आहे बोलायला की तू गाऊनमध्ये का घालते. गाऊनमध्ये काहीच अंग दिसत नाही. साडीमध्ये घातली तरी पोट बीट दिसतं. आता मी साडी घालणाऱ्यांसाठी काही घाण नाही बोलत आहे, पण मी सांगतो मला असं आहे, साडी बिडी घातली तर सगळा पोट बीट दिसतं, आपलं अंग दिसतं. मला आवडत नाही. त्याच्या नाईट आपल्या गाऊनमध्ये घरामध्ये फ्रीली बसायचं. असं काय नाही की मी काम नाही करत, मी सगळं माझं काम करते. म्हणजे अंडर कामाला हातकरी आहे बाई, आंटी आहे, ती तिचं सगळं करते, मी माझं काम करते. ठीक आहे. बाय बाय. व्हिडिओ आवडला आणि हां असं ना, मी पण माझ्या घरी आहे ना सगळ्यांना रिस्पेक्ट देते. असं काही नाही. जर तुम्ही पिक्चर बघितलं नसेल तर पिक्चर बघा. पिक्चरमध्ये कशी ॲक्टिंग करतात ते बघा. ठीक आहे. तर एक व्हिडिओवर जर तुम्ही असं बोलत असाल, खालच्या दर्जाची कमेंट देत असाल, तुमची कोण गुरुमैया किंवा कोण तुमचं मोठे यूट्यूबर जर तुमचे आदर्श असतील तर तुम्ही पण तसं असाल. तुमचे जे मोठे यूट्यूबर आहेत ना तुम्ही तसं असाल. माझ्या चॅनलमध्ये कोणी कोणाला घाण बोलत नाही. अगोदर एक होती लेडी, ती पुष्कळ घाण बोलत होती, पण ती पण आता सुधारलेली आहे. घाण म्हणजे असं नाही हो, चांगली त्या होती ती, पण ती पण आता सुधारलेली आहे. त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर चांगलंच बोलतात, चुकीचं नाही बोलत, ते बरोबर बोलतात. आणि काय माहिती आहे का, आपल्या मनामधलं जे आहे ना ते बोलून टाकलं ना तर मन हलकं होतं. समोरच्याला त्रास झाला होईल, पण त्यांना समजतं. तसं आहे. मी आहे ना तसंच, असं नाही आहे की मी गोड गोड बोलते माझं काम होईपर्यंत आणि नंतर आहेत काही यूट्यूबर जे गोड गोड बोलतात आणि मागून देत लात मारतात. तसं नका हो तुम्ही. ठीक आहे ना. गोड गोड बोलून नवऱ्याला पण लात मारायची, आईला पण लात मारायची, सासूला पण लात मारायची, नवऱ्याला पण लात मारायची. असे आहेत काही यूट्यूबर. हे लोक तसेच आहेत. हो बरोबर तसेच आहे. समजलं असेल तुम्हाला. बाकीचं काय नाही होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला तर एक कमेंट पण करा. नाही केलं तरी चालेल, कारण आपले सबस्क्रायबरांनी मला मी सांगते, जर तुम्हाला आवडलं असेल ना तर एक लाईक द्या. कमेंट पण करायची काही गरज नाही. एक लाईक दिली ना तर मला समजेल मला व्हिडिओ आवडला. कारण आहे ना आजकाल काही यूट्यूबर आहेत ना ते काय माहिती आहे का, त्याला पागल झालेले आहेत. हां, सगळं करून त्यांना धक्कललेलं असतं ना, इकडून तिकडून, तर इथे लोळत असतात. मोहिनीच्या व्हिडिओमध्ये काय बोलली माझ्याविषयी, काय बोलली माझ्याविषयी, काय बोलली, तर घे तुला परत ठेंगा. दररोज ठेंगा दाखवणार आता. माझं चॅनल आहे. चला बाय बाय. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.